आम्ही सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अमरावती संघटनेचे सर्व सभासद आहे। आम्ही 35 ते 37 वर्ष सर्वांनी सेवा करून जीवन प्राधिकरणामध्ये काम केलेलं आहे। आमची पेन्शन वेळेवर होत नाही। गेले 2 महिने झालं जी 1 तारखेला पेन्शन व्हायची ती 15 तारखेपर्यंत होत नाही। त्याचं आणि आताच्या घडीला आमचे जे सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचं औषध पाण्याचा खर्च BP असेल, शुगर असेल, हा महिन्याला त्यांना 5-5 हजारची औषधं बऱ्याचशा सभासदांना घ्यावी लागतात आणि पेन्शन वेळेवर न झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांची अशी कुचंबना होते, औषध पाण्याचा काही खर्च करता येत नाही। म्हणून आम्ही आज राज्यभर सर्व जिल्ह्याचे ठिकाणी सर्व मिळून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे। आमचं निवेदन आणि विनंती एवढीच आहे की आमची जी पेन्शन आहे ती वेळेवर व्हावी, 1 तारखेला सर्वांना पेन्शन मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण एक निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। मी वैभव फरांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सातारा। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांना अनेक वर्षे झालं अजून 7व्या वेतन आयोगाचे कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत। अनेक कर्मचारी 80 वर्षाचे आहेत, 85 वर्षाचे आहेत, 90 वर्षाचे आहेत। ते तर क्लेम मिळाले नाहीतच, त्याच्यासाठी अनेक वर्षे आमची संघटना झगडत आहे। विटाळकर नावाचे आमचे जे अधिकारी आहेत कोर्टात ते झगडत आहेत, परंतु त्यांनासुद्धा अजून तेवढ्याचा न्याय मिळाला नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तर क्लेम मिळाले नाहीत, परंतु आता आम्हाला पेन्शनसाठी झगडावं लागते। 1 तारखेला होणारी पेन्शन आज 10 तारीख उजेडा आली तरी पेन्शन नाही। 80 वर्ष 85 वर्षाच्या लोकांनी करायचं काय? अनेक कर्मचारी प्रत्येक महिन्याला 1 कर्मचारी आमचा निधन पावतोय। तर आम्ही महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करतोय की आमची फक्त पेन्शन आम्हाला वेळेवर द्या, अन्यथा आमचा जर एखादा कर्मचारी 10 तारखेच्या आत मेला तर आम्ही कलेक्टर ऑफिसला ती बॉडी आणून ठेवण्याशिवाय राहणार नाही, एवढं सांग। मी जाफर खान मुल्ला जीवन प्राधिकरणामध्ये सर्व्हिसला होतो। आत्तापर्यंत आम्ही जेव्हा सर्व्हिसला लागलो तेव्हा आम्ही शासनामध्ये पाणी पुरवठा पाटबंधारेमध्ये विभागामध्ये आम्ही सामील झालेलो होतो, पण शासनाच्या काही धोरणामुळं आमचं बोर्ड करावं लागलं। बोर्ड केल्यानंतर काही दिवस चाललं, पण आता ह्या 2-4 वर्षात काय झालं ते इतकं आमचा त्रास झालेला आहे की वित्त विभागाने पैसे आमच्या पाणी पुरवठ्याला द्यायचे, पाणी पुरवठ्याने आमचे जीवन प्राधिकरणाला द्यायचे, त्यांनी मागायचे, ह्याने त्याच्यावर टोलवायचं, त्याने त्याच्यावर टोलवायचं आणि हा सगळं गोंधळ चालायचं। प्रत्येक वेळेला ऑफिसर सगळे वगैरे नवीन येतात, ते म्हणतात आमचं ते बघायला पाहिजे, हे करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आमचं प्रांगण झालेलं मुळात तर आम्हाला शासनामधून बाजूला काढलेलं आहे। शासनामध्ये काढून सुद्धा नंतर त्यांनी आमचे पगाराची आणि पेन्शनची हमी घेतलेली असताना सुद्धा ती जे कार्यही होत नाही आणि आम्हाला प्रत्येक वेळेला झगडावं लागतं। पेन्शन आतापर्यंत झालेलं नाही, आतापर्यंत आमच्या झगड्या चालू आहे। याला आम्हाला यश मिळावं म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला निवेदन दिलेलं नाही।